ही आहे उद्धव साहेबांची शिवसेना। त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणूक शिवसेनेचाच भगवा फडकेल एवढी आम्हाला गॅरंटी आहे। आपल्याला लाभली होती त्या सत्याने पाण्याच्या जीवावरती 2 निवडणुका जिंकल्या, परंतु सूर्या प्रकल्पाचं पाणी ते बोळींच विरारपर्यंत चांगल्या प्रमाणात आणू नाही शकले। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे। सर्वच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे मावळे आपल्याला निवडणुकीत उतरलेले दिसत आहेत। माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 2 चे सगळे उमेदवार आहेत। जाणून घेऊया या उमेदवारांमध्ये कशा प्रकारे उत्साह आहे। विवेकजी, इतक्या दिवसापासून या निवडणुकीची चर्चा होती, आज अखेरीस आपण प्रचाराचा नारळ फोडलाय, कसं वाटते तुम्हाला आता प्रचारात फिरून? प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आज सुरू झाली आहे। इकडे तुम्हाला भारतीय जनता पार्टी दिसत होती, बहुजन विकास आघाडी दिसत होती, पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आता कोणी दिसत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद दिसत आहे। आज तुम्ही प्रचाराला बघा तर सगळ्यात जास्त कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत आणि येणाऱ्या या त्रिशंकू लढाईमध्ये शिवसेना ठाकरे गट बाजी मारेल एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो। क्या बात आहे। आपल्याला जर पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या शिलेदारांमध्ये आपल्याला प्रचंड जोश पाहायला मिळतोय, कसं वाटतं आता? कारण मशाल घरोघरी घेऊन जायची वेळ आलेली आहे। घरोघरी जायची वेळ आहे, घरोघरी पोहोचलेले या 3 दिवसामध्ये आमची मशाल आहे ना, ग्लोबल सिटी असो किंवा आमचा प्रभाग 2 असो, पूर्ण ठिकाणी आमची मशाल पोहोचलेली आहे आणि ही आहे मशाल, ही आहे उद्धव साहेबांची शिवसेना। त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणूक शिवसेनेचाच भगवा फडकेल एवढी आम्हाला गॅरंटी आहे। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। मॅडम, कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय लोकांमध्ये तुम्हाला आता? लोकांमध्ये रिस्पॉन्स असं झालेला आहे ना, इथे बहुजन विकास आघाडी आणि BJP या दोघांनी जो इथे मात केलेला आहे वसई विरारमध्ये, तो आम्हाला खाली पाडायचा आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी मशाल निशाणी आहे त्यांना आम्हाला जिंकून आणायची आणि मशाल पेटवणं खूप गरजेचं आहे वसई विरारमध्ये। अभिजितजी, एक चांगले उमेदवार म्हणून तुमची ओळख आहे, सुशिक्षित आणि चांगले उमेदवार ठाकरे यांनी दिलेले आहेत। गेल्या 35 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये बहुजन विकास आघाडीचा एकतर्फा राज आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दणदणीत या ठिकाणी विजय झालेला आहे। दोन्ही पक्षांनी कामं नाही केली का? 35 वर्षापासून जी सत्ता आपल्याला लाभली होती त्या सत्याने पाण्याच्या जीवावरती 2 निवडणुका जिंकल्या, परंतु सूर्या प्रकल्पाचं पाणी ते बोळींच विरारपर्यंत चांगल्या प्रमाणात आणू नाही शकले। काही ठिकाणी आजही अभाव आहे, बोळींच्या पुढेही अजूनपर्यंत पाणी आम्हाला महानगरपालिकेचं मिळालेलं नाही आहे। नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा जेव्हा वसई विरार महानगरपालिकेवर फडकेल तेव्हा पाणी हा विषय आम्ही आगाशीकरांना अर्नाळकरांना 100% देणार याची गॅरंटी देतो। आणि दणदणीत विजय जो विधानसभेत भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे तो दणदणीत नाही आहे, तो थोड्या मतांनीच त्यांना विजय मिळालेला आहे, परंतु तेवढीच टक्कर शिवसेनेकडूनही झालेली आहे। काँग्रेसचे उमेदवार असले, महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी कमीत कमी जास्तीत जास्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांनी त्यांच्यासाठी प्रचार केला आणि त्यांना त्या लेवलपर्यंत नेण्याचा खूप प्रयत्न केला। त्याच्यामुळे आता वसई विरार महानगरपालिकेवर स्वतंत्र मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आता घेऊन मैदानात उतरलेलो आहे आणि विजय हा नक्कीच होणार आणि वसई विरार महानगरपालिकेवर भगवाच फडकणार। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत भगवा फडकणार असं म्हणणं आता शिवसैनिकाचं आहे। भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षाला रोखण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता मैदानात उतरलेली आपल्याला दिसून येते। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।